पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी एक मत जे आमचं पुण्याचं आहे ते कायम राहावं म्हणून आमची तयारी खूप चांगली चालू आहे। आमची बूथ यंत्रणा, आमच्या संघटनात्मक रचना, महायुतीच्या घटक पक्षांची समन्वय, मतदार याद्यांमधले विषय, मतदान केंद्रांचे विषय, या सगळ्यांवरती खूप चांगलं काम चालू आहे। मला विश्वास आहे की 100% पुन्हा एकदा आम्ही ही जागा कायम राखणार आहोत। पुणे हा भाजपचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे चांगली तयारी पुण्यामध्ये आमची चालू आहे। आम्ही पुन्हा एकदा पुण्यात खासदार भाजपचा नक्की आहे। त्याची जबाबदारीचं वाटप, त्यांनी काय काम करायचं याचं त्याच्यामध्ये त्याला व्यवस्था लावून देणं, त्याचं काम तयार सांगणं आणि एकूणच मी म्हणाल तसं की महायुतीचे आमचे घटक पक्ष त्यांच्याशी हे सगळ्या पातळीवरती आत्ता ग्राउंडवरती सुद्धा काम सुरू आहे। माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा कार्यकर्ता या पुण्याचा महापौर होतो, याच्यापेक्षा माझ्या पक्षाने मला काय अजून द्यायला पाहिजे। तेव्हा अशी कुठली भावना माझ्या मनामध्ये नाही। कोणीतरी काय सांगतं, मला असं वाटतं की मी काय विचार करतो, मला काय हवं याच्यापेक्षा माझ्या पक्षाला माझ्याकडनं काय काम करून घ्यायचं आहे याला मी महत्त्व देतो। त्यामुळे माझा पक्ष आत्ता मला यांनी सांगितलं माझ्या पक्षाने की निवडणूक प्रमुख म्हणून पुण्याची जागा जिंकून आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करा आणि त्याचा निवडणूक प्रमुख म्हणून तुला जबाबदारी दिली, ते मी काम करतोय। त्यामुळे पुढं काय व्हायचं काय नाही हे आमच्या हातात नसतं, आमच्या इच्छेला महत्त्व नसतं। पक्षाला काय वाटेल, नेतृत्वाला काय वाटेल त्याच्यावरती आम्ही काम करतो। एखाद्याला वाटणं की मला बाबा इच्छा आहे लोकसभेत निवडणूक लढवायची, विधानसभेची निवडणूक लढवायची, त्यात गैर काहीच नाही मला वाटत। माझी तयारी मी तुम्हाला सांगितलं की माझी तयारी सुरू आहे। ती म्हणजे काय की निवडणूक प्रमुख म्हणून मला संघटनेने दिली जबाबदारी आहे, उमेदवार कोणी असो निवडून आणण्याची जबाबदारी। म्हटलं मला काय वाटतं ना, याला आमच्या इकडं काही महत्त्व नसतं, मला खूप काय वाटेल, पण ते प्रत्यक्षात ते किती वस्तुस्थितीला धरून आहे, ते किती योग्य आहे हे आम्हीच आमचं नाही ना ठरवत, हे पार्टी ठरवते, हे पक्ष नेतृत्व ठरवतं। तर मला काय वाटतं याला महत्त्व नाही, पक्ष जे सांगेल तेच होईल आणि त्यानुसार मला आता जे काम दिलं ते मी करतो ना। कुठलीच जागा असं होत नाही, आता त्याची प्रक्रिया सुरू आहे। उद्या मी निरीक्षक म्हणून जाईल, उद्या राज्यातल्या आमच्या 23 लोकसभेच्या आम्ही लढलेत, सगळे निरीक्षक जात आहेत त्या लोकसभेमध्ये। तिथल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना काय हवं आहे याचं पहिलं त्या ठिकाणी चर्चा होईल। तो अहवाल राज्याकडे जाईल, राज्याकडनं तो केंद्राकडे जाईल आणि मग केंद्र नेतृत्व पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्याच्यावरती सगळा विचार करून चर्चा करून निर्णय घेईल। तेव्हा असले काही अजून कुठलाही निर्णय झालेला नाही पक्षाचा, हा आमचा प्रक्रियेचा भाग आहे, तो उद्या सुरू होतो। आमच्याकडं इच्छा प्रत्येकाला असू शकते, प्रत्येक त्या दृष्टीनं प्रत्येकजण प्रयत्न करतो, त्याच्यात गैर काही नाही, पण आमच्याकडे असं काही नसतं, आघाडी पिछाडी काही नाही। पक्ष नेतृत्व जो निर्णय देतो तो सगळ्यांना आम्हाला मान्य असतो, त्यामुळे आमच्याकडे ही पद्धतच नाही आघाडी पिछाडी, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।